आज आपण आलूचे चिप्स फ्राय बनवणार आहोत। त्यासाठी 2 आलू घेतले आहे, मोठे आहे आलू। यांचे छिलटे काढूया आपण या आलूचे। या आलूंना उकडायचं नाही आणि वाळवायचंही नाही, तेलामध्येच फ्राय करायचे। आपले आलू छिलून झालेले आहे, तर आपण आता चिप्स करून घेऊ। हे बघा, पाणी घेतले आहे वाट्यामध्ये, नाहीतर काळे पडतात चिप्स। असे हलक्या हाताने चिप्स करून घ्यायचे। असे पातळ व्हायला पाहिजे। हे बघा, हे आपले चिप्स छिलून झालेले आहे आणि 3 पाण्याने धुवून घेतले आहे। याचं काळं पाणी निघून जाते। हे बघा, आणि फडक्यामध्ये पसरवून घेऊ। कोरडे केल्यानंतर तेलामध्ये फ्राय केले तर छान कडक येतात हे चिप्स। आपले चिप्स फडक्यामध्ये कोरडे केले आहे, पाणी पूर्ण निघालेलं आहे। आता फडक्यात ठेवली आहे। उन्हात वगैरे वाळू टाकायचे नाही, तेलामध्ये फ्राय करायचे आहे। तर आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया चिप्स। आपलं तेल गरम झालेलं आहे, आता चिप्स तळूया। असं पलटवत राहायचं। उपासाला वगैरे हे चिप्स खायला जमते। पाच मिनिटात होणारे हे चिप्स आहे। जर तुम्हाला वाटलं तर दुपारच्या वेळेस पण तुम्ही बनवू शकता। असं दोन्ही बाजूनी पलटवायचं, नाहीतर जळतात चिप्स। काढून घेऊ, आपली चिप्स झालेली आहे। आपले चिप्स झालेले आहे, काढून घेऊया। हे बघा किती कडक झाले आहे चिप्स। यात आपण तिखट मीठ घालू। हे चिप्स आपले फ्राय करून झालेले आहे। यात आपण तिखट मीठ घालूया। तुम्ही आवडीनुसार टाकू शकता आणि मिक्स करून घेऊ। हे बघा, आपले चिप्स कुरकुरीत झाले आहे।
तुम्ही चिप्स घरी बनवा, खा आणि मला कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.